दुष्काळ आणि वाढत्या तापमानाचा फटका जनावरांना बसतोय। दुष्काळात जनावरांना सकस आणि संतुलित आहार मिळत नाहीये। त्यातच अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर गेलंय। यामुळे जनावरांचा ताण वाढतोय। अशा परिस्थितीत जनावरांच्या ऊर्जेचं संतुलन राखणं महत्त्वाचं आहे। ऊर्जेचं संतुलन बिघडलं तर जनावरांमधील संप्रेरकाचं संतुलन बिघडतं। याचा परिणाम गायी आणि म्हशींच्या प्रजनन क्षमतेवर होतो। यासाठी बाहेरून संप्रेरक देण्याची शिफारस करण्यात आली आहे। प्रथमतः ऊर्जेचा विचार करणं सर्वात गरजेचं आहे। जनावरांच्या शरीरातील ऊर्जा ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस संप्रेरकाचे संतुलन बिघडलं जातं आणि संप्रेरकाचं संतुलन मेंटेन करण्यासाठी कंटिन्यू एनर्जी लेवल वाढवणं गरजेचं ठरतं। संप्रेरकांची जी व्यवस्थापन करतो बॉडीतलं ते जर व्यवस्थितरित्या करायचं असलं तर त्याच्यासाठी फीडिंग मॅनेजमेंट व्यवस्थित असली पाहिजे। म्हणजे वेळेची वेळेला खुराक देणे, हिरवा चारा, वाळलेला चारा। उन्हाळ्यामध्ये शक्यतो याची कमतरता असल्यामुळे आपण तो पुरवू शकत नाही। शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे जनावरं माझावर येत नाहीत। जनावरं माझावर येताना दोन प्रकारची लक्षणं दाखवतात, पण म्हशी बाहेरचा माज दाखवत नाहीत। म्हशींमध्ये ही समस्या कायम असते। याचा परिणाम म्हशींच्या प्रजननावर होतो। यासाठी जनावरांची लक्षणं आणि हालचालींचं योग्य निरीक्षण करावं। प्रामुख्याने मुकामाज हा म्हशीमधील सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मुकामाज हा शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी उन्हाळ्याच्या दृष्टीने अवघड जाते। तर मुकामाज ओळखण्यासाठी प्रामुख्याने एक नर पूर्ण फार्म मध्ये ठेवणं गरजेचं ठरतं। दुसरा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जनावरांची हीट म्हणजे स्ट्रेस डिटेक्शन म्हणजे आपण माज ओळखू शकत नाहीत। माज ओळखण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे पहाटे दुपारी जमेल तर किंवा संध्याकाळी धार काढल्याच्या नंतर गोट्यामध्ये सतत चक्कर मारणं किंवा बघणं गरजेचं आहे। संप्रेरक बदलामुळे जनावरांची प्रजनन क्षमता घटते। याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो। दुष्काळात ही बाब परवडणारी नाहीये। अशा परिस्थितीत संप्रेरकांचा वापर फायद्याचा ठरतो। संप्रेरकांमुळे जनावरं लवकरात लवकर माझावर आणणं शक्य झालंय। पण सतत संप्रेरकांचा वापर केल्यास जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम देखील होऊ शकतो। जनावरांच्या बिजाडांवर गाठ तयार होण्याची शक्यता असते। यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं संप्रेरकांचा वापर करणं महत्त्वाचं आहे। संप्रेरकांची ट्रीटमेंट करून संप्रेरक वापरून आपण जनावर 11व्या दिवशी माझावर आणून व्यवस्थितरित्या भरू शकतो। त्याच्यासाठी पहिले इंजेक्शन म्हणजे जी इंजेक्शन GnRH वापरलेलं आहे ते एक संप्रेरक असून त्याच्यानंतर 7व्या दिवशी दुसरं PGF-12 नावाचं संप्रेरक वापरायचं आणि त्याच्यानंतर 9व्या दिवशी तिसरं GnRH इंजेक्शन वापरल्याच्या नंतर 11व्या दिवशी अॅनिमल भरवता येतो। आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे डॉक्टरांकडून गाय भरून घेणं हे जास्त फायदेशीर ठरतं। नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने पशुवैद्यकाच्या सहाय्याने करणं खूप गरजेचं आहे। जर आपण याचा वापर घरोघरी करू लागलो तर बिजांडावरती सिस्ट म्हणजे गाठ तयार होण्याची दाट शक्यता असते। चारा टंचाई आणि वाढत्या तापमानात जनावरं जगवण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करतायत। अशा बिकट परिस्थितीत तज्ञांच्या सल्ल्यानं पशुखाद्य आणि संप्रेरकांचं संतुलन राखल्यास जनावरांचा भाकड काळ कमी करणं शक्य आहे। यासाठी गरज आहे ती योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाची। परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।